जावायचा फोन इकडे काकू. ठीक आहे ठीक आहे. कसं वाटलं ट्विस्ट? बाळाच्या डोळ्यातली पावडर खाली पडते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावडर तोंडात टाकले. मित्रांनो, वेलकम टू दिस व्हेरी स्पेशल अँड न्यू ब्लॉग. आज आहे फोर्थ लर्निंग म्हणजेच इंग्लिशमध्ये बेबी शॉवर. श्रेयाचं म्हणजे माझं म्हणजे आमच्या दोघांचं. चला तुम्हाला घेऊन जातो. ब्लॉग आज मी नाही करणार कारण की ऑफकोर्स मी बाप आहे, तर मी कार्यक्रम अटेंड करायला लागलो. मला पण मदत करते शूट फॉर यू गाईज. लेट्स गो. तुम्हाला काय करायचंय, यावर तुम्हाला जर वाटत असेल की मला मुलीचं नाव छान सुचतं तर तुम्ही मुलीचं नाव पिंक चिठ्ठीवर लिहायचं आहे. आणि जर मुलांचं तुम्हाला नाव चांगलं सुचत असेल तर तुम्ही या ब्लू कलरच्या चिठ्ठीवर नाव लिहायचं आहे. स्मित सालेकर चालेल. चला येऊ दे. कोण कोण नावं सुचवत आहे? थोडा फास्ट अनेक दिवस अक्षरशः कहर केले ते 38 नावं सुचवले. एकही वापरण्या लायकीचे नाहीये. अभ्यासाला लावतो. एवढं कॉन्टेंट तरी केलं. इथे तुम्ही टेबलवर काही गोष्टी बघू शकता. तर बघू शकता मोरचं डोकं थोडंसं मान घातलं समजून घ्यायचंय. या गेमचं नाव आहे बाळाची तयारी. ठीक आहे. आणि याचा ट्विस्ट असा आहे की हे बायका नाही खेळणार, हे खेळणार आहेत पुरुष. ही जानेवारी आहे आणि हा फेब्रुवारी. हे दोघंही आंघोळ करून आलेले आहेत. त्यांच्या आईने त्यांना आंघोळ करून घातलेलं आहे आणि ते ठेवून दिलेलं आहे. आणि आता बाळाचे पप्पांना त्यांना पहिलं हगीज घालायचंय, त्याच्यानंतर पावडर लावायची आहे, जाई काजळ आहे ते लावायचंय, टोपरं आहे ते लावायचंय, सॉक्स आहेत ते. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. 1 2 3. टोपरं बांधायचं मानेजवळ. बाळाच्या डोळ्यातली पावडर खाली पडते. बाळाला उलट करून लगेच खुश होऊ नका. एक मिनिट कानात थांबवायचं. पहिला जो आपला बाळ आहे त्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय. जे डायपरचं मेन काम आहे तोच गायब झाला. हा डायपर लुंगी बांधला हरका बांधला. हा डायपर असा आडवा बांधला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावडर तोंडात टाकले. बाळाच्या तोंडात असं वाटतं हा गिरणीत काम करतो, पिठाच्या चक्कीत काम करतो. डोक्याला गाठ असा बांधलाय की थोडासा श्वास अजून पडला असतं तर साईराम झालं असतं. पण ठीक आहे. वा वा. हे बघा टोपरं बाळाचे डोळे हे पांढरे झालेले आहेत. एवढी पावडर लावलेली आहे. छान आहे. त्याच्यापेक्षा छान केलं. म्हणजे तुम्ही तयार आहात. तर मला असं वाटतं वन साइड आता जिंकले. मला घालून पकडून आणलं तर फायदा झाला. ही गोष्ट अशी आहे, याला म्हणतात
माप काढणे. तर खेळ एकदम सोपा आहे. तुम्ही या रिबिनचं साईज तुम्ही हाताने असं काढायचं आहे आणि एक अंदाजे एका ठिकाणी त्याला कट करायचं, ठीक आहे. आणि मग श्रिया इकडे येईल आणि आपण तो रिबिन श्रियाच्या पोटाला लावून बघणार की पोटाला तो मॅच होतोय का. जर मॅच झाला तर तुम्ही विनर. पहिले एक कंटेस्टंट तिथून चालू करूया. ओके. ए भाई टेक्निक आहे, तुला काय माहिती. तुम्ही तुमच्याकडे ठेवत होता, तुम्ही या. आता तुम्ही तुमच्या अंदाजाने पहिले जे आलेले त्याचं कॅल्क्युलेशन बघून मी घाबरलो. आर्यभट्ट लेवलला कॅल्क्युलेशन केलंय त्यांनी, पोटाला असा अर्धा बिर्धा ठेवून. ओके ओके. अर्चना काकू काय, ओ माय गॉड. 1 मीटर 2 मीटर आणि बस काकू. ओके ठीक आहे. लेट्स सी काय टेक्निक घेऊन आले त्या. ओके परफेक्ट. हे परफॉर्मन्स चालू आहे. रिबिन कसं मोजायचं इतकं छान परफॉर्मन्स बघतोय आपण. क्या बात आहे. ओके ठीक आहे. तुमच्या अंदाजाने मोजा तुम्ही, तिथे आम्ही कट करू. मला एवढं वाटतं पोटाचा माप एवढा असेल किंवा असावा एवढं तुम्ही अंदाज घ्या. खोल झालेली आहे. आजी सिलाई करते त्यामुळे जिंकले तर आम्हाला भीती नाही वाटणार. आता थोडस स्पेस द्यायचे बरे. आमच्या जे मेन सेलिब्रिटी आहे त्यांना आपण स्टेजवर घेऊया. तर श्रेया. ओके एकदा जोरदार टाळ्या श्रेयासाठी. ओके ज्यांनी मेजरमेंट कापलंय तुम्ही लावून बघणार आणि आम्ही ठरवणार ते बरोबर आहे की नाही असं. ओके मागून बोटावर घ्यायचंय. ओके एवढा माप जास्त आहे. हा एक सल्ले आहेत ना. ऑडियन्सने ते थोडं लक्ष द्यायचं आहे. व्हेरी गुड. खूप जवळ होतं. खूप एकदा जोरदार टाळ्या. ओके अर्चना काकींचं काय मेजरमेंट जिंकतंय काय होतंय. ओके खूपच जवळचा. आणि बघूया का. ओ आपण खूप जवळ आहे. ओके थांबा आपण नाही घेऊ. थोडस मोठं आहे. 2 वेळा मला वाटतं होईल. आता जे रिबिनची साईज आहे त्याप्रमाणे तुम्हाला ठरवायचं आहे की कोण जिंकलाय कोण नाही. सगळ्यांनी स्वतःचे रिबिन्स वर करायचे. ओके ऑडियन्स कंटेस्टंट नंबर 1 2 3 4 और 5 एकदम जबरदस्त माप काढलेलं आहे. तुम्ही टेलरिंग वगैरे करता का तुम्ही पण. हरकत नाही करायला सुरुवात करू शकता कारण मला वाटतं नजरेतनं माप काढलेलं आहे एकदम परफेक्ट. एक राऊंड अजून मध्ये आपण ट्विस्ट केलाय. आता तुम्हाला वाटलं असेल की श्रेयाच्या पोटाचं माप घ्यायचं आहे तर तुम्ही चुकीचे आहात. तुम्हाला पोटाचं माप घ्यायचं आहे नीलच्या. कसं वाटलं ट्विस्ट. चेहरे बघा बरोबर आहे. आता बरोबर आहे का. तर इथे गोविंदाला काही मुलं आलेली आहेत त्यांना आपण तिकडे भेट देऊन पाठवूया. थँक्यू. रिबिन कट झाली. टाळ्या वाजवायला तिने एकटीने टाळ्या वाजवल्या. जावयाचा पोट माझ्याकडे येऊन मासे खातो अंदाज घेते मी. इकडे कापू. ठीक आहे आपण जज नको करूया त्यांना बेटर माहिती आहे. रिबिन्स कट झालेले आहेत. तर आता आपण नीलला इथे बोलूया. नीलसाठी जोरदार कोण नॉर्मल सोडायचं आहे. तर पहिला आपण प्राचीला बोलूया. प्राची इज मला वाटतं कोण एक मिनिटाचा अंदाज आहे. कुठे कापू. तर मला वाटतं प्राची बघूया जवळपास आली. आणि पण काहीच उरलंय तिच्याकडे काय. ठीक आहे नेक्स्ट बघू सासूबाई काय करतात.
त्याची गरज पण नाही लागली मला. ज्याला नंतर तेवढं तरी सासूबाईचं प्रेम एवढं मी कधी आयुष्यात पहिले पोटाचं माप माहितीये, त्याचा माहित माहितीये. एका जोरदार टाळ्या. सुपर. हा, मी जातो. करेक्ट आहे. नेक्स्ट आपला माणूस जिंकावा म्हणून ते जीवाचा आटापिटा चालू आहे. या पुढे यायचंय आणि आपापलं रिव्हिंग असं जरा आता हवे थोडं पुढे यायचं, थोडं पुढे या. बघा या, मी दिलेले मासे खाऊन माप बरोबर काढला मी. हे बघा, वन साइड विनर. एक असं अजरामर गाणं आहे ज्याला कधीच मरण नाही मला असं वाटतं. तर डीजे लेट्स प्ले द सॉन्ग.